नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान अंदाज जाणून घेणार आहोत। म्हणजे IMD कडून आपल्याला एक मोठा संदेश मिळालेला आहे। शेतकऱ्यांसाठी मोठा इशारा देण्यात आलेला आहे। 29 मार्चपासून राज्यात अवकाळी पावसाला आता सुरुवात होत आहे। काही ठिकाणी आपल्याला गारपीट आणि वादळीसहित पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आपण तुमच्या पिकाचे नुकसान होऊ नये त्यासाठी लगेच काही कामे आपल्याला करावं लागतील। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, 29 मार्चपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। सुरुवातीला महाराष्ट्रातून आता नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक परिसरात या भागात आपल्याला 29 तारखेपासून पाऊस सुरू होईल। यानंतर पाऊस आपल्याला हळूहळू इतर भागामध्ये पसरण्याची आपली शक्यता आहे। महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड, वाशिम, नगर परिसर आपल्याला वैजापूर असेल, राहुरी, पैठण, संगमनेर 30 ते 4 एप्रिल या दरम्यान आपल्याला वेगवेगळ्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आपण बघितलं असेल, हा फक्त साधा पाऊस नाही तर हा पाऊस आपल्याला गारपीट होण्याची शक्यता आहे। जोरदार पावसाची आपल्याला जोरदार वारे पण वाहणार आहेत। विजासहित कडकडाट या पावसाला आपल्याला होण्याची शक्यता आहे। यामुळे शेतीचे मोठे नुकसान होऊ नये त्यासाठी विशेष फळबाग, भाजीपाला पिकावरती परिणाम होऊ नये त्यामध्ये आपल्याला बघितलं असेल, कांदा उत्पादनासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तर जर तुमचा कांदा तयार झाला असेल तर 29 तारखेच्या पूर्वी काढून घ्या। कारण तुम्ही जर काढला नाही तर यामध्ये तुम्हाला गारपिटीमध्ये कांद्याचं मोठं नुकसान होऊ शकतं। काढलेल्या कांद्याला शेतामध्ये आपलं उघडे ठेवू नका। ताडपत्री असेल, प्लॅस्टिक असेल व्यवस्थित झाकून ठेवा। पावसामुळे कांद्याचे कुजबुजण्यात मोठा धोका असतो। आंबा बागासाठी एक मोठा महत्त्वाची बातमी आहे। जोरदार पावसामुळे फळबाग गळण्यासाठी शक्यता आहे। झाडावरती आपल्याला आधार असेल, पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा। फळबाग आपल्यासाठी व्यवस्थित करा। शेतीची कामे आपले लवकर पूर्ण करा। भाजीपाला पिकांना आधार द्या। शेतांसाठी साचलेले पाणी काळजी घ्या। शेत फवारणीसाठी असेल ते लवकरात लवकर करून घ्या। आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की हा एक कर्नाटक अनेक ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, हवामान सतत बदलत आहे त्यामुळे आपण नियमित अपडेट राहा। अवकाळी पावसामुळे गारपीट आणि त्यामुळे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी आपण जेणेकरून हवामान अंदाज जाणून घेणं एकदम महत्त्वाचं आहे। तर आपण आपल्या कर्नाटक या भागात पण काही शेतकऱ्यांना इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना आपली शेतीचे कामाचे नियोजन करा आणि लवकरात लवकर आपली कांदा काढणे असेल तर लवकर पूर्ण करा। ही माहिती आपल्याला एक उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। आपल्या भागात पाऊस पडला का आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।